नमस्कार मुलांनो. आय होप की सगळ्या तुम्ही आता या सगळ्या आपल्या पॅन्डेमिक मधनं व्यवस्थित सगळे बाहेर पडले असावेत आणि पुन्हा आपलं नवीन शैक्षणिक वर्ष अतिशय उत्साहाने आणि नव्या जोमाने आपण सुरुवात केली असेलच अशी मी आशा करतो. आणि आज आपला जो विषय आहे की आपल्या घरामध्ये जो कचरा निर्माण होतो त्या कचऱ्याचं आपण नक्की काय करायचं असा विषय घेऊन मी आज आपल्यापुढे इथे उभा आहे. तर सर्वसाधारणपणे आपण बघतो की आपल्या घरांमध्ये आपण जेव्हा साफसफाई करतो रोजच्या रोज दैनंदिन साफसफाई असते, तर ही साफसफाई करताना आपण घरातला जो कचरा म्हणजे आपल्या दृष्टीने आपल्याला वाटतं की घर घाण झालेलं आहे, मळलेलं आहे, खराब झालेलं आहे, तर ते स्वच्छ करायला पाहिजे. म्हणून मग रोजच्या रोज आपण साफसफाई करतो, झाडू मारतो, पुसून घेतो, लाद्या पुसून घेतो. ते आपले रेग्युलर कामं चालू असतात घरामध्ये. जे कोणी जबाबदारी घेऊन ते काम करत असतील ते त्यांचं ते रुटीन ठरलेलं असतं. मग ह्या व्यतिरिक्त स्वयंपाकघरामध्ये जेवायला खायला प्यायला तर आपल्याला रोज लागतं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे तर लागतंच. आणि जेवणामध्ये आपल्याला भाज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. मग त्या भाज्या आपण आणतो बाजारात, है की नाही? बाजारातनं भाज्या विकत आणणं, मग विकत आणलेल्या भाज्या निवडायच्या, किंवा फळं आणतो आपण. बरेच लोकांना फळं खायची पण सवय असते आणि चांगलं आहे तब्येती आरोग्याच्या दृष्टीने. फळं आणतो. बरीचशी फळं असतात की त्या फळांच्या जे वरचं कव्हर असतं, पील किंवा साल त्याला म्हणतो आपण. केळी असतील किंवा इतर काही फळं, तर ती साल आपण काढून टाकतो. आणि आतला जो त्याचा एडिबल भाग आहे खाण्याजोगा, तो भाग आपण खातो. बरोबर आहे. बिया असतील त्याच्याबरोबर बिया आपण टाकून देतो किंवा वापरतो कशाला तरी. भाजीपाला जेव्हा निवडतो आपण, कोथिंबीर असेल, मेथी असेल, पालक असेल, माठ, चवळी, करडई, अशा असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आपल्या रोजच्या जेवणामध्ये असतात. आणि त्या पालेभाज्या आपण बाजारातून जेव्हा विकत आणतो त्यावेळेला त्या निवडाव्या लागतात, कारण आपण त्याची जी देठं असतात सगळी ती काही आपण खात नाही, त्यामुळे ती निवडतो आपण. इतर काही भाज्या असतात, फ्लावर असेल किंवा कोबी असेल आणि अनेक इतर भाज्या, वांगी, कांदे, अशा यू नेम इट, अशा ज्या वेगवेगळ्या भाज्या आपण वापरतो, तर ह्या वापरण्यापूर्वी आपण त्या साफ करून घेतो. आणि साफ करतो ह्याचा अर्थ काय, की जो अनावश्यक भाग आहे, जो आपण आपल्या जेवणासाठी वापरत नाही, तो आपण काढून टाकतो. है की नाही? आणि मग तो शेवटी कुठे टाकतो आपण काढून? तो आपण कचऱ्याच्या डब्यात टाकतो. हा. तर त्याचा दोन प्रकारचा कचरा आपण आपल्या घरामध्ये रोजच्या रोज तयार करतो. एक म्हणजे झाडू मारल्यानंतर जी काही धूळ, माती किंवा अन्य काही केस असतील, कागद असतील, प्लास्टिकच्या वस्तू, काही गोष्टी असतील. तर हा एक कचरा आहे, हा एक भाग झाला कचऱ्याचा. आणि दुसरा म्हणजे स्वयंपाकघरातला हा कचरा. हम्म. तर आपण नॉर्मल सध्या आपल्याकडे काय पद्धत असते एकंदरीत, की हा कचरा सगळा आपण एका कचऱ्याच्या बादलीमध्ये, एक बादली आपली ठरलेली असते, डस्टबिन असते, त्याच्यात हा सगळा कचरा आपण एकत्र करून ठेवतो आणि मग तो बाहेर टाकून देतो. आणि आपल्याला माहिती आहे की म्युन्सिपाल्टीचं काम आहे, ते म्युन्सिपाल्टी येईल त्यांची गाडी घेऊन, त्यात ते कचरा उचलतील आणि ते घेऊन जातील. आपल्याला काही त्याची काळजी करण्याचं कारण नाही. आपलं काम एवढंच आहे की बाबा आपलं घर साफ करा आणि कचरा बाहेर टाकून द्या. तर त्या कचऱ्याचं काय होतं पुढे याचा विचार आपण केला नाही आतापर्यंत. पण मित्रांनो, लक्षात घ्या, आता अशी वेळ आलेली आहे ज्या वेगाने निसर्ग आणि पर्यावरणाची हानी होते आपल्या सवयींमुळे, अशा अशा प्रकारच्या सवयींमुळे. तर काही वर्षांनी, आता तुम्ही लहान आहात, तुम्ही शाळेमध्ये शिकणारी मुलं आहात, तर काही वर्षांनी तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला जगणं मुश्किल होईल, अशी अवस्था हळूहळू आपण निर्माण करतो. त्यामुळे आत्ताच खडबडून जागं होणं, आपल्याला जागं व्हायला पाहिजे. आपल्याला ह्या कचऱ्याच्या संदर्भात खूप मोठी काळजीपूर्वक त्याचं नियोजन करायला पाहिजे. आणि तरच तुमचं पुढचं आयुष्य हे अतिशय सुखात जाऊ शकतं. आपण नैसर्गिक संसाधनांवरती अवलंबून असतो आपल्या सगळ्या दैनंदिन क्रियांकरता. तर ही नैसर्गिक संसाधनं जर आपल्याला टिकवायची असतील, नैसर्गिक संसाधनांचं त्यांची जी व्हॅल्यू आहे किंवा त्यांचं जे आरोग्य आहे, त्यांची जी प्रकृती आहे,
ही जर आपल्याला टिकवायची असेल चांगल्या पद्धतीने, तर एक स्टेप म्हणून आपल्याला आपल्या घरातल्या कचऱ्याचं योग्य नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे आपण सहज करू शकतो. कसं ते आता आपण बघणार आहोत. साधारणपणे कचरा व्यवस्थापन किंवा कचऱ्याचं नियोजन जेव्हा आपण करतो, त्यावेळेला सर्वसाधारणपणे आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्याला प्राधान्य कोणत्या गोष्टींना देणं आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापन जेव्हा आपण हा शब्द वापरतो किंवा कचऱ्याचं नियोजन करणं योग्य, तर काही प्राधान्यक्रम आपल्याला ठरवणं आवश्यक आहे. प्रायोरिटीज ठरवणं आवश्यक आहे. तर हा जो स्तूप आपल्याला दिसतोय किंवा हा पिरामिड दिसतोय त्रिकोणी, त्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या टोकाला लिहिलंय मोस्ट फेवर्ड ऑप्शन. हा, ते आपल्याला मॅक्सिमम खूप चांगल्या पद्धतीने हे जर आपण करू शकलो, तर आपण कचऱ्याचं नियोजन उत्तम प्रकारे केलं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे टॉपमोस्ट प्रायोरिटी किंवा सगळ्यात जास्त प्राधान्य आपल्याला ह्या गोष्टींना द्यायचं, ह्या कृतींना द्यायचं, आणि सगळ्यात कमीत कमी प्राधान्य ह्या बेसला आपल्याला द्यायचं. ते काय ते थोडक्यात बघूया आपण. सगळ्यात टॉपमोस्ट प्राधान्य हे आपल्याला प्रिव्हेन्शन या गोष्टीला द्यायचं आहे. प्रिव्हेन्शन म्हणजे कचरा निर्मिती होऊ न देणं मुळात. हा, मुळात कचरा निर्माणच होणार नाही आपल्या घरात याची व्यवस्था करणं. ओके, तर हे कसं आपण करू शकतो? तर संपूर्ण घराची साफसफाई केल्यानंतर जो काही कचरा निघेल तो कचरा आपण साठवून ठेवणं घरातच. आणि स्वयंपाकघरातला कचरा जो आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने घरातच त्याची विल्हेवाट लावू शकतो. तेच आज आपल्याला समजून घ्यायचंय आणि शिकायचंय. ओके, त्यामुळे प्रिव्हेन्शन, कचरा निर्मिती शक्यतो होणार नाही याची व्यवस्था करणं. जर ते शक्य नसेल तर कमीत कमी कचरा निर्माण होईल असं म्हणायचं. कचऱ्याची जे प्रमाण आहे ते किती कमी करता येईल आपल्याला. घरातल्या अनेक वस्तू अशा आहेत की ज्या आपण उगीच टाकून देतो. उगाच काही त्याला म्हणजे आपल्याला हे नसतं, तर आपण नुसतं टाकून देतो उगीच. आपल्याला असं वाटतं की त्याचा आपल्याला उपयोग नाहीये. बरेचदा वापरलेली आहे वस्तू आता काय कशाला ठेवा, आपण टाकून देतो. साधे टूथब्रश बघा ना, आपल्या घरातले आपण टूथब्रश वापरतो बरेच दिवस, बरेच महिने, आणि मग कालांतराने आपल्याला असं वाटतं की आता खूप वापरलाय, चला टाकून द्या. आपण तो कचऱ्याच्या डब्यात टाकतो. पण त्या टूथब्रशचा चांगल्या पद्धतीने उपयोग आपण जरी वाया गेलेला असला म्हणजे ठीक आहे, तुम्हाला तर वाटलं की आपल्याला नको वापरायला हा टूथब्रश, हरकत नाही, तुम्ही नवीन आणा, नवीन वापरा. पण हा जुना टूथब्रश जर तुम्ही कचऱ्याच्या डब्यात न टाकता त्याचं काय करता येईल नक्की याचा विचार करू शकता. है ना? आणि ही जी क्रिएटिव्हिटी आहे, आपली निर्मिती क्षमता, नवीन नवीन आयडिया शोधणं, त्यातनं नवीन काही निर्माण करणं, ह्याचा आपल्या कचऱ्याच्या नियोजनामध्ये खूप चांगला उपयोग होऊ शकतो. त्याच्यावर आपण सगळ्यांनी नीट विचार करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यात पहिलं आपली टॉपमोस्ट प्राधान्य कशाला आहे, तर कचरा निर्माण होणार नाही याची व्यवस्था करणं, यासाठी नियोजन करणं. ते जर शक्य होणार नसेल अगदी 100%, तर कचऱ्याचं प्रमाण किती कमी होईल हे आपल्याला यासाठी नियोजन करणं करता येऊ शकतं. हेही शक्य नसेल तर किमान त्याच वस्तू आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो का याचा विचार करणं आणि त्याचं नियोजन करणं त्या पद्धतीने. नंतरचा भाग येतो रिसायकलिंग. ओके, म्हणजे आपण घरातल्या अनेक वस्तू, विशेषतः प्लास्टिक काच आणि इव्हन धातूच्या वस्तू, ह्या जर आपण योग्य प्रकारे साठवल्या, हा, आणि त्याचं नीट वर्गीकरण केलं, म्हणजे प्लास्टिक सगळं एकत्र, तुमचे धातूचे प्रकार सगळे एकत्र, नंतर इतर काही ग्लास काचेच्या वस्तू असतील टाकाऊ. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला आता एक भरपूर वापरून झालेलं आहे आणि याच्या पुढे आता आपण हे वापरू शकणार नाही. अशा वस्तू, आपल्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आपल्या वापरून झालेल्या आहेत, वाया गेलेल्या आहेत, खराब झाल्या आहेत आणि आता ह्या दुरुस्तीच्या पलीकडे गेलेल्या आहेत, त्याची दुरुस्ती होऊ शकणार नाही, अशा वस्तू. असं जर आपण त्या कचऱ्याचं नीट वर्गीकरण केलं आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तो सगळा जर कचरा आपण साठवला, तर ह्या वस्तू आपण रिसायकलिंग करता देऊ शकतो. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात कोणी रद्दीवाला असेल, भंगारवाला असेल,
त्याच्याशी संपर्क करा. त्याला विचारा की त्याच्याकडे येणाऱ्या अशा ज्या वस्तू आहेत, पेपर आहे, न्यूजपेपर आपण बघतोच, कागदाचे असंख्य प्रकार आहेत, कार्डबोर्ड असतात, पुठ्ठे पुठ्ठे असतात, टेट्रापॅक्स असतात. है ना? आपण एनर्जी ड्रिंक्स, जी वेगवेगळ्या प्रकारची पेय असतात, ती टेट्रापॅक्स मध्ये येतात. तर अशा असंख्य प्रकारचा कचरा, असंख्य वेगवेगळ्या प्रकारचा कचरा और अनेकविध प्रकारचा कचरा हा आपण जर नीट साठवून ठेवला आणि त्याचं नीट वर्गीकरण केलं आणि जर तो तुमचा भंगारवाला योग्य माणसाला गाठून त्यांचे कॉन्टॅक्ट असतात रिसायकलिंग कंपनीचे, तर तुम्ही त्याच्याबरोबर टायप करू शकता की बाबा आमच्या घरात साधारणपणे दर महिन्याला इतका कचरा आम्ही साठवून ठेवतो, तू घेशील का? तो आनंदाने घेईल. कारण त्याला त्यातनं पुढे तो उत्पन्न मिळणार असतं, त्यामुळे तो आनंदाने घेईल आणि मग तो रिसायकलिंग करता टाकेल. मग रिसायकलिंग मध्ये काय करतात, तर तुमची समजा प्लॅस्टिकची बाटली तुम्ही टाकली त्याच्यामध्ये कचऱ्यामध्ये, किंवा प्लॅस्टिकचं मोडकं टेबल असेल, स्टूल असेल, खुर्ची असेल, जे काही असेल, तर ते जेव्हा त्या रिसायकलिंग कंपनीकडे जातं ना, तर ते काय करतात, ते पूर्ण वितळवतात, मेल्ट करतात. हा, आणि त्याच्यापासून एक तर गोळ्या तयार करतात, छोट्या छोट्या दाण्यांसारख्या, आणि मग ते ज्या प्लॅस्टिकच्या वस्तू बनवणारे जे कारखाने आहेत मोठाले, सगळीकडे आहेत आपल्या भारतामध्ये. संपूर्ण भारतात असे मोठाले कारखाने आहेत की आपण ज्या प्लॅस्टिकच्या वस्तू बाजारातून विकत आणतो, त्या वस्तू ह्या कारखान्यांमध्ये तयार झालेल्या असतात. आणि मग ह्या वस्तू बनवण्याकरता त्यांना जो कच्चा माल लागतो, तो आपल्या घरातलं गेलेलं प्लॅस्टिक असू शकतो. बघा म्हणजे आपलं किती आपण पर्यावरण आणि निसर्गाचं आपण अक्षरशः म्हणजे त्याची हानी होण्यापासून आपण किती मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो, याचा नीट विचार तुम्ही जर केला तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे किती सोपं आहे करणं, आपण हे सहज करू शकतो. ओके, त्यामुळे रिसायकलिंग साठी वस्तू देणं, आपण स्वतः तर रिसायकलिंग नाही करू शकत, है ना? आपल्याला शक्य नाही, त्याला लागणारी जी यंत्रणा आहे सगळी ती आपण नाही करू शकत. मग आपण आपल्या परिसरामध्ये असं रिसायकलिंग करणारे कोणी असतील किंवा तुमच्या भंगारवाल्याच्या रद्दीवाल्याच्या माध्यमातून रिसायकलिंग युनिट पर्यंत हे सगळं पोहोचेल याची व्यवस्था आपल्याला करायची, याचं नियोजन करायचं. हल्लीच्या काळामध्ये कचऱ्यापासून एनर्जी, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. काही मोठाले प्रकल्प देखील उभे राहण्याची शक्यता आहे नजीकच्या भविष्यामध्ये. भारतामध्ये प्रायोगिक प्रायोगिक तत्वावर, एक्सपेरिमेंटल बेसिसवर हे काम सुरू आहे की सगळा कचरा एकत्र करायचा आणि त्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती कशी करता येईल, इलेक्ट्रिसिटी असेल किंवा अन्य प्रकारची ऊर्जा, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आता काम चालू आहे. पण हा ऑप्शन जो आहे ना, एनर्जी रिकव्हरी, हा याचा विचार आपण करायला नको खरं म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने बघितलं तर. याचं कारण असं की त्याच्यात अनेक असे प्रकार आहेत किंवा त्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठे पर्यावरणाचं प्रदूषण हे निश्चितपणे होतं. त्यामुळे आपल्याला हा पूर्णपणे अगदी क्लीन एनर्जी ह्यातून मिळेल असं नाही, असा दावा केला जातोय नक्कीच. पण एकूण त्याची जी संपूर्ण प्रक्रिया बघितली आताच्या काळामध्ये, परदेशामध्ये काही ठिकाणी हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने करतायत, यशस्वी झालेला आहे. पण आपल्याकडे हे तंत्रज्ञान अजून पाहिजे तेवढं विकसित झालेलं नाही. हा, त्यामुळे आपल्याला हा एक ऑप्शन, पण हा एक ऑप्शन आहे आपल्याला, पर्याय. आणि सगळ्यात शेवटी डिस्पोजल, हे आपण जेवढं टाळू ना डिस्पोजल, म्हणजे हे कसं होईल, आपण जर कचरा निर्माण केला नाही किंवा मिनिमाइज केला किंवा रियूज केला किंवा रिसायकलिंगला पाठवला, तर हे पुढचे दोन ऑप्शन्स आपोआपच टळतील. आणि हे फक्त एक दोघांच्या घरातल्या कचऱ्याबद्दल म्हणत नाहीये मी. जेव्हा आपण आपल्यापासून सुरुवात करू, तेव्हा हळूहळू तुमच्या सोसायटीमध्ये, मग तुमच्या परिसरामध्ये अशी एक मोठी कचरा नियोजन किंवा कचरा व्यवस्थापनाची मोहीम किंवा चळवळ जर तुमच्या माध्यमातून उभी राहिली, तर निश्चितपणे तुमच्या परिसरातला कचरा हा त्याचं हे कमी होईल. आता डिस्पोजल म्हणजे काय, तर आपण जो कचरा बाहेर टाकतो आपापल्या घरांमधनं, हा, समजा तुमच्या घरामधनं कचरा एक म्हणजे तुम्ही एकत्र करून बाहेर टाकला, असंच तुमच्या शेजारच्यांनी टाकला, त्याच्या शेजारच्यांनी टाकला, मग अख्ख्या बिल्डिंग मधल्या लोकांनी तो कचरा बाहेर टाकला. मग त्या परिसरामध्ये समजा 100 इमारती आहेत, मग त्या 100 इमारतींमधल्या लोकांनी तो कचरा तिथे टाकला. तर तुम्ही कल्पना करा, तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्या घरातला एवढूसा तर कचरा आहे, त्याने काय होणार आहे,
आहे की नाही? पण प्रत्येक जण असं म्हणाला की माझ्या घरातला एवढूसाच कचरा आहे, आणि जेव्हा तो कचरा एकत्र त्याचा ढीग आपण बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे केवढा प्रचंड कचरा झाला, एवढा मोठा ढीग झाला रस्त्याच्या कडेला. आणि मग होतं काय की त्या रस्त्याच्या कडेला पडलेला जो कचऱ्याचा ढीग आहे, त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू शकते. असे झालेले आहेत उदाहरणं, अनेक उदाहरणं झालेली आहेत. या कचऱ्यामुळे, कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे, त्यातनं येणारी जी दुर्गंधी आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता, आणि शेवटी आपल्याच आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ओके. आता पुढे होतं काय ह्या कचऱ्याचं, जेव्हा असे कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला आपण बघतो, तर दिवसातनं एकदा दोनदा एखाद्या वेळेस ते म्युन्सिपाल्टीची गाडी येते. ते बिचारे लोक सगळे काम करणारे त्या गाडीतले, ते सगळा तुमचा आपल्या घरातला कचरा, घाण कचरा गोळा करतात, आणि त्या गाडीत भरतात, आणि मग ती गाडी तो कचरा घेऊन लांब कुठेतरी शहराच्या बाहेर, जिथे कुठे कचरा डेपो आहे किंवा ओपन डम्पिंग आहे, तिथे तो कचरा नेऊन टाकला जातो. या सगळ्या पूर्ण सायकलचा जर आपण विचार केला, तर असं तुम्ही लक्षात घ्या की ह्या आपल्या कचरा नियोजन न करण्यामुळे आपण एकूणच सगळ्या व्यवस्थेवर खूप मोठा ताण देतो, खूप मोठं बर्डन देतो. कारण गल्लीबोळातनं अशा कचरा गोळा करणाऱ्या गाड्या, त्यांची जर संख्या तुम्ही लक्षात घेतली, मोठ्या शहरांबद्दल बोलतो, ओके, तर असं लक्षात येईल की खूप जास्त गाड्या ह्या करता लागतात. मग त्या गाड्या चालवायला लागणारं डिझेल, त्यातनं होणारं प्रदूषण हवेचं, ह्या अशा वेगळ्याच गोष्टी त्यातनं हळूहळू आपल्याला दिसायला लागतात. म्हणून जर आपण असं ठरवलं की आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये ह्या स्टेपपर्यंत आपण जर केलं काम सगळं, तर हे पुढचे दोन आपोआपच ठरतील. म्हणजे तुमच्या परिसरामध्ये जो कचरा निर्माण होतोय घराघरांमध्ये, त्याची योग्य विल्हेवाट ही त्या त्या पातळीवरच लागेल. तो कचरा बाहेर येणार नाही रस्त्यावर. हे आपोआपच हे पुढच्या दोन गोष्टी कळतील. डिस्पोजलचाही प्रश्न येणार नाही आणि एनर्जी रिकव्हरीचाही प्रश्न येणार नाही. त्यामुळे ह्या ज्या स्टेप्स आहेत या कचरा नियोजनातल्या, त्या आपण सगळ्यांनी नीट लक्षात घेऊन त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. आता आपण बघूया पुढे लोकांची काय साधारणपणे मानसिकता असते. हा, इथे आपण बघतो या चित्रामध्ये की ह्या ताई आहेत, ह्या आपल्या घरातला कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरतात आणि बाहेर आणून टाकतात रस्त्यावर. हा जो आपला हिरो आहे ना, हा अस्वस्थ झालाय बरं का. तो, त्याला वाटतं की अरे हे काय चाललंय बाबा. त्याला माहिती आहे, कारण हा प्राणी माहिती आहे की त्याला कचऱ्यामुळे काय काय होऊ शकतं. अतिशय हुशार आहे. तर तो रागवतो तिथे ताईंना, अरे कचरा बाहेर का फेकून देताय? थांबा जरा, बाहेर नका टाकू कचरा. हं. तर हे का बाहेर का नका टाकू कचरा? तर आपण काय करतोय, कचरा बाहेर टाकून आपण अतिशय मौल्यवान संसाधन वाया घालवतो. ओके. इट्स अ व्हेरी प्रेशियस रिसोर्स. त्याच्यामध्ये बघा ना, शहाळ दिसतंय, केळीची सालं दिसत आहेत, प्लास्टिकच्या वस्तू दिसत आहेत, सगळं असं मिक्स आहे कचरा. म्हणजे ह्या ताईंनी कचरा वेगवेगळा केलेला नाही, किंवा ज्यांनी कोणी टाकलाय तो पिशव्यांसकट टाकतात किंवा असं ओपन करून टाकतात, पण तो वेगवेगळा केलेला नाही. हं? तुम्हाला माहिती आहे, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह, त्यांची रोजीरोटी होऊ शकेल एवढी क्षमता या कचऱ्यामध्ये आहे. आपण ह्याला कचरा म्हणतो, पण हा कचरा नाहीये खरं म्हणजे. हा एक अतिशय उत्तम संसाधन आहे, उत्पन्नाचं साधन आहे. हे लक्षात घ्या. कसं ते आपण पुढे बघणार आहोत, तुमच्या लक्षात येईल याचं. त्यामुळे कचरा हा टाकाऊ नसून, आपल्याला वाटतं की अरे आपलं काम झालेलं आहे ना, तर हे टाकून द्या, कशाला पाहिजे आपल्याला. तर हा खऱ्या अर्थाने हा टाकाऊ नसून तो एक उत्तम संसाधन आहे. मग तुम्हाला मला ज्या वस्तू टाकाऊ वाटतात, त्या कोणाच्या तरी उपयोगी ठरू शकतात नक्कीच, आहे की नाही? हे साधं सोपं समजण्यासारखं आहे पटकन, की मला एखादी गोष्ट वस्तू मला 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 वाटलं असं की त्याचा आता मला उपयोग नाही, म्हणून मी तो कचरा समजून टाकून दिला. पण त्याचा उपयोग करणारं कोणतरी असं आहेच समाजामध्ये, लागतंच त्याला. हं? आणि असंख्य लोक आहेत, तुम्ही पण बघितलं असेल अनेकदा शाळेत जाता येताना किंवा अन्य ठिकाणी, की जिथे कुठे कचरा पडलेला असतो, त्या कचऱ्याच्या भोवती विविध प्रकारचे प्राणी असतात. माशा असतात, गायी असतात, डुकरं असतात, कुत्री मांजरी असतात, उंदीर असतात, आहे की नाही?
आणि त्याशिवाय मनुष्य प्राणी देखील असतो. तुम्ही बघितलं असेल बायका, लहान मुलं अतिशय एकदम दरिद्री अवस्थेतली ही मंडळी ते तिथे त्या कचऱ्याच्या ढिगाभोवती जमतात आणि त्यांना पाहिजे त्या वस्तू त्या काढून घेतात. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला ज्या वस्तूंची किंमत नाही त्याची किंमत त्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे ते त्या वस्तू काढून घेतात आणि बाजारात नेऊन विकतात. ओके. त्यामुळे आपल्या दृष्टीने ज्या वस्तू टाकाऊ आहेत त्या कोणाला कोणाला तरी त्या निश्चितपणे उपयोगी आहेत. हे आपण सगळ्यांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग हे असं दृश्य आपण नेहमीच बघतो सगळीकडे. ढीग असे पडलेले आहेत बघा, ती महिला एक तिथनं कचरा गोळा करायचा प्रयत्न करते आणि त्यांची अवस्था खूप बिकट होऊन जाते. कारण त्या हातात काही ग्लोव्ज नसतात, तोंडाला मास्क नसतो, काही म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी नीट घेतलेली नसते. आणि शिवाय हे प्राणी आता गायीसारखे प्राणी बरेचदा आपण काय करतो, घरातलं उरलेलं अन्न असतं ते एका पिशवीत भरतो प्लॅस्टिकच्या आणि ती पिशवीच्या पिशवी अख्खी कचऱ्यामध्ये टाकून देतो. तर ह्या गायींना त्या अन्न खाण्यासाठी त्या पिशवी उघडू शकत नाही, त्यामुळे ती अख्खी पिशवी प्लॅस्टिकची गिळतात पोटामध्ये आणि त्याच्यापासून गायींच्या आरोग्याला देखील खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. गायीला आपण देव मानतो आहे की नाही. गाय आपल्या दृष्टीने खूप पवित्र प्राणी आहे, त्याची पूजा करतो. गायीवर कोणी अत्याचार केले तर आपल्याला ते सहन होत नाही. मग आपण काय करतोय, आपण गायीवर अत्याचारच तर करतोय की नाही. प्लॅस्टिकच्या पिशवीत अन्न टाकून गाय जेव्हा ती अन्न खाते, प्लॅस्टिकची पिशवी खाते, तेव्हा आपण त्या गायीवर अन्यायच करतो. त्यामुळे आपल्याला अधिकार नाही जर कोणी गायीवर अन्याय करत असेल तर त्याला रागवण्याचा किंवा त्याला मारण्याचा, हे ध्यानात घ्या. त्यामुळे आपण प्रत्येकाने ही सवय लावली पाहिजे की आपल्या घरातलं अन्न कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून बाहेर जाणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्या घरातली मोठी माणसं जर हे करत असतील तर तुमची जबाबदारी आहे का की त्यांना ठणकावून सांगणं की हे असं करू नका, आपण त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणार आहोत. ओके. त्यामुळे हे सगळ्यांनी तुम्ही लक्षात घ्या. आणि यापासून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. हा हिरो आपला बघा मास्क लावून बसल्याशी तोंडात, कारण करणार काय, वास इतका येतो की सहन होत नाही. आणि हा वास काय येतोय की इथे आपण बघतोय की आपल्या घरातला भाजीपाल्याचा कचरा आणि इतर जो सुका कचरा ज्याला म्हणतो आपण, प्लॅस्टिक अमुक तमुक जे काय असेल ते, हा सगळं आपण मिक्स करून एकत्र टाकलेला आहे आणि त्यामुळे त्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. ओके. आता पुढे जाऊया आपण. हा कचरा डेपो साधारणपणे एक शहराच्या बाहेर शहरातला सगळा कचरा एकत्र करण्याची ही जागा, बरोबर आहे. हा सगळा ओला आणि कोरडा कचरा एकत्रित आपल्या घरातनं आणि आपापल्या परिसरातनं आलेला आहे. प्रचंड मोठा ढीग, लाखो टन कचरा रोजच्या रोज ह्या अशा कचरा डेपोमध्ये घेऊन टाकला. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर ही जी मोठी शहरं आहेत ना, किंवा दिल्ली असेल, कुठल्याही आपल्या भारतातली कोणती मोठी शहरं बघा तुम्ही, असे प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असतो. मग याचा स्थानिक व्यवस्था जी असते त्याच्यावर ताण पडतोच. शिवाय आपल्या हवेचं, पाण्याचं, जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. होतं काय की हा सगळा कचरा एकत्र ठेवल्यामुळे त्याच्यात असंख्य प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया, केमिकल रिॲक्शन्स होत असतात आणि ह्या रिॲक्शन्स मधून अनेक विषारी वायू निर्माण होतात आणि या विषारी वायूंमुळे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. त्याचबरोबर ह्या सगळ्या रासायनिक प्रक्रियांमध्ये काही द्रव पदार्थ देखील तयार होतात ज्यामध्ये विषारी घटक असतात आणि हे द्रव पदार्थ शेवटी जमिनीमध्ये बुडतात आणि जमिनी खालचा जो पाण्याचा स्रोत असतो ज्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो तो देखील मोठ्या प्रमाणात त्याचं प्रदूषण होतं, जमिनीचं देखील प्रदूषण होतं. हा, त्यामुळे आपण जर घरातच कचऱ्याचं नीट नियोजन केलं आपापल्या घरांमध्ये आणि लोकांनाही ते करायला प्रवृत्त केलं आपण तर हा प्रश्न आपोआपच सुटेल. अनेकदा या कचरा डेपोत आगी लागतात आणि सर्व परिसर विषारी द्रव्य असलेल्या धुरांनी भरून जातो आणि प्रचंड दुर्गंधी निर्माण होते आणि यातनं अनेकांना अशा खूप केसेस झालेल्या आहेत, खूप दुर्घटना झालेल्या आहेत आगी लागल्या किंवा एकंदरीतच त्या कचऱ्या डेपोतनं त्या ढिगातनं येणाऱ्या दुर्गंधीमुळे श्वसनाचे दुर्धर आजार, दमा, ब्रॉन्कायटिस यासारखे दुर्धर आजार आणि जेणेकरून लंग्सवरती तुमच्या इफेक्ट होतोय त्याचा, असे आजार जगण्याची खूप शक्यता असते. आता ह्याच्यामध्ये एक पटकन सांगावंसं वाटतं मला सध्याच्या परिस्थितीमुळे, आता हे कोरोना पॅन्डेमिक
मुळे जे लोक आजारी पडत आहेत, ज्यांना इन्फेक्शन होत आहे, तर असा एक आता नुकताच एक सर्वे करण्यात आलाय की ज्या लोकांची फुफ्फुस किंवा लंग्स त्यांची जी क्षमता आहे ती आधीच काही प्रमाणात कमी झालेली आहे. कशामुळे? तर अशा प्रकारच्या प्रदूषणाला सामोरं गेल्यामुळे. वारंवार प्रदूषित हवा आपण श्वासाद्वारे आतमध्ये घेत असतो आणि ही प्रदूषित हवा, ह्या प्रदूषित हवेमुळे अ, बऱ्याच व्यक्तींची फुफ्फुस किंवा लंग्स त्याची क्षमता ही ऑलरेडी कमी झालेली असते. आणि अशात हे करोनासारखे जे विषाणू जेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करतात किंवा हल्ला करतात, त्यावेळेला आधीच निकामी झालेले लंग्स असतात, तर त्यांच्या एकूणच क्षमतेवरती खूप मोठा परिणाम होतो आणि मग ती व्यक्ती जगू शकत नाही पुढचं आयुष्य. दुर्दैवी आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. हेच जर ह्या सर्वेमध्ये त्यांनी असे केलं की ज्यांच्या फुफ्फुसांची क्षमता ही अतिशय उत्तम आहे, कारण ते कुठल्याच प्रकारच्या प्रदूषणाला एक्सपोज झालेले नाहीये. त्यांना जरी कोरोनाचं इन्फेक्शन झालेलं असलं तरी देखील त्यांची फुफ्फुस अतिशय कार्यक्षम असल्यामुळे ती त्या विषाणूंचा हल्ला सहन करू शकतात. ओके. त्यामुळे आणि शहरी भागांमध्ये विशेषतः हवेचं प्रदूषण किंवा पाण्याचं प्रदूषण किंवा जमिनीचं प्रदूषण याचा एक सगळ्यात मोठा स्रोत आहे तो म्हणजे आपण आपल्या घरात तयार होणारा कचरा. त्यामुळे हे आपण टाळणं गरजेचं आहे. अशी वेळ येते नाही तर मग आपल्याला घरातला ओला आणि सुका कचरा एकत्र टाकला की असा घाण वास येणारच. त्यामुळे आपल्याला ही काळजी घेणं, याचं नियोजन करणं आवश्यक आहे. आताच मी सांगितलं की अशा प्रकारचे कचरा जेव्हा आपण उघड्यावर टाकला जातो कचरा डेपोमध्ये शहराच्या बाहेर अनेकदा किंवा शहराच्या वस्तीमध्ये सुद्धा, मुंबईसारख्या शहरांमध्ये आपल्याला कदाचित माहिती असेल की देवनार नावाचा जो परिसर आहे, गोवंडी देवनार चेंबूरच्या आजूबाजूचा, हे प्रचंड मोठा कचरा डेपो खूप जुना आहे तो. म्हणजे पूर्वी तो जो भाग आहे तो पूर्वी मुंबई शहराच्या बाहेरचा भाग समजला जातो होता म्हणजे राहतं. नंतर मग तिथे प्रचंड वस्ती झाली, सगळं झालं. तर तिथे काही वर्षांपूर्वी खूप मोठी आग लागली होती आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांची प्रकृती खूप मोठ्या प्रमाणात ढासळली होती. अशा ह्या आगी वारंवार लागत असतात कचरा डेपोमध्ये आणि ह्या आगी पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला अत्यंत हानिकारक असतात. ओके. त्यामुळे हे कचरा मुळात कचरा डेपो नकोच आहेत आपल्याला. कशाला हवेत कचरा डेपो? नाही का? आपण जर कचऱ्याचं नियोजन आपण आपल्या लेव्हलला जर केलं, आपल्याच घरगुती पातळीवर केलं, तर कचरा डेपोची गरजच उरणार नाही. मग हे सगळे प्रश्न आपोआप सुटतील पर्यावरणाचे. आहे ना? म्हणजे साधं सरळ सोपं कचऱ्याचं नियोजन आपण आपल्या घरगुती पातळीवर केलं, तर आपण पर्यावरण संरक्षण, निसर्ग संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचं आरोग्य स्वस्थ राखणं याला खूप मोठा हातभार आपण लावू शकतो. हे लक्षात घ्या. आहे तसंच एक ग्राफिक आहे कचऱ्यामुळे येणारी दुर्गंधी. म्हणजे हा ही व्यक्ती काय करते बघा, डिओडोरंट स्प्रे करण्याचा प्रयत्न करते. आता किती डिओडोरंट स्प्रे करणार तुम्ही कचऱ्यावर, आहे की नाही? ती टाकलं तरी त्यालाही त्याची काही मर्यादा आहे. शेवटी ते केमिकल आहे, रसायन आहे. त्याचे उलट काहीतरी वाईट इफेक्ट त्याच्यावरती होऊ शकतात, आहे की नाही? समजा बॅटरी तुम्ही टाकली असेल ह्या कचऱ्यामध्ये, घरातल्या वाया गेलेल्या सेल किंवा बॅटरीज, आणि असे असे केमिकल्स त्याच्यावरती टाकले तर ती बॅटरी, त्याचा स्फोट होऊ शकतो, काही होऊ शकतं, एनिथिंग कॅन हॅपन. त्यामुळे आणि डिओडोरंट जरी मारलं, स्प्रे मारला, तरी सुद्धा ते किती वेळ टिकणार आहे त्याचा इफेक्ट, आहे की नाही? दुर्गंधी जी येणार ती येणारच आहे, ती काही कमी होणार नाही, एवढं लक्षात घ्या. आता काय करायचं, याला सोल्युशन काय बाबा? ठीक आहे, हे आलं आमच्या लक्षात सगळं की असं नको करायला वगैरे. आता मग काय करायचं, त्याला सोल्युशन आहे का? तर हो, नक्कीच आहे. निसर्गामध्ये सोल्युशन आहे, तर आपण का नाही करू शकत? ती कधी नेचर ट्रेलला समजा गेला असाल किंवा जाणार असाल किंवा जेव्हा केव्हा जाल, नेचर ट्रेलला जाल, एखाद्या अभयारण्यात जाल, एखाद्या नॅशनल पार्क मध्ये जाल, हं, आणि जेव्हा तुम्ही सफारीवर जाल ना, तेव्हा तुम्ही नीट आजूबाजूला निरीक्षण करा. हा, तुम्हाला काय दिसेल की त्या जंगलामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा कोणत्याही प्रकारची दुर्गंधी तिथे तुम्हाला जाणवणार नाही. माझा अर्थ असा आहे की जंगलामध्ये कचरा तयारच होत नाही? नक्कीच नाही. जंगलामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा तयार होतो, लक्षात घ्या.
कोणत्याही जंगलात तुम्ही जा, तिथे खूप मोठ्या प्रमाणात कचरा तयार होत असतो. हा कोणता कचरा असतो? हा सगळा नैसर्गिक कचरा असतो. झाडांचा पालापाचोळा खाली पडतो त्या जंगलाच्या जमिनीवर. झाडांच्या फांद्या गळून पडतात, फुलं गळून पडतात, फळं पडतात मोठ्या प्रमाणात, आहे की नाही? बरेचदा झाडं पडतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे जंगली प्राणी असतात, त्यांना जेव्हा नैसर्गिकरित्या मृत्यू होतो, तर ती मरण पावलेली जंगली जनावरं, जंगली प्राणी यांची शरीर असतात. हं. आता इथे गंमत बघा कशी होते. एवढं सगळं त्या जंगलाच्या जमिनीवर पडून देखील त्याची दुर्गंधी आपल्याला अजिबात जाणवत नाही. कारण त्या जंगलाची, निसर्गाची स्वतःची एक मोठी यंत्रणा आहे, की ज्यामुळे ह्या कचऱ्याची जागच्या जागी विल्हेवाट लावली जाते अतिशय उत्तम पद्धतीने. ओके. कारण त्या जंगलाची जी जमीन असते ना, त्या जमिनीच्या आतमध्ये, त्या जमिनीमध्ये असंख्य अब्जावधी, अब्जावधी अं, अतिशय सूक्ष्म असे जीवाणू असतात, बॅक्टेरिया. तुम्हाला माहिती असेल बॅक्टेरिया शब्द तुम्ही ऐकला असेल, किंवा जीवाणू. या व्यतिरिक्त इतर अनेक लहान मोठे प्राणी किंवा वनस्पती असतात. बुरशी, अनेक वेगवेगळ्या जातींच्या बुरशी जमिनीमध्ये असतात. ह्या सगळ्यांचं काम काय माहितीये का? की जो काही पालापाचोळा जमिनीवर पडतो, झाडांचा पालापाचोळा किंवा मृत प्राण्यांची शरीर किंवा झाडं, झाडांच्या फांद्या, फळं, जे काही खाली पडतं, त्या सगळ्यांवर योग्य ती प्रक्रिया केली जाते ह्या सगळ्या सजीवांद्वारे. तुम्हाला माहितीये जमीन ही एक जिवंत परिसंस्था आहे आणि अतिशय सतत कार्यरत अशी असते. तर ही जमिनीवर पडलेले हे जे सगळे घटक आहेत, नैसर्गिक घटक आहेत सगळे, त्यांचं पूर्णपणे विघटन घडवून आणण्याची क्षमता किंवा हे कार्य, खूप प्रचंड मोठं कार्य हे सगळे एकत्रितरित्या करत असतात. हं? आणि हे विघटन जेव्हा घडून येतं, तेव्हा त्या फळांमध्ये, पानांमध्ये, प्राण्याच्या शरीरामध्ये असणारे जे आवश्यक घटक आहेत, हं, किंवा जे आपल्याला आपण पौष्टिक घटक असं म्हणूया, हे पौष्टिक घटक त्या शरीरातून काढले जातात आणि ते पुन्हा निसर्गामध्ये पाठवले जातात. ओके, त्याचं रिसायकलिंग केलं जातं. त्यामुळे निसर्गाची ही अतिशय उत्तम स्वतःची अशी यंत्रणा आहे, की ज्याच्यामुळे या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट तिथल्या तिथेच लावली जाते. आणि म्हणून जंगलात हिंडताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा कचरा दिसत नाही किंवा दुर्गंधी येत नाही. आता एखादा प्राणी जेव्हा मरण पावतो, तेव्हा ह्या सगळ्यांचं काम लगेच सुरू होतं, त्यांचं विघटन केलं जातं बऱ्यापैकी. त्या व्यतिरिक्त त्या मृत प्राण्याचं शरीर पूर्णपणे साफ करण्यासाठी अनेक घटक आपल्याला निसर्गामध्ये आढळून येतात. उदाहरणार्थ गिधाड. गिधाड हे पक्षी अतिशय हे सफाई कामगार आहेत असं म्हणूया आपण निसर्गाचे. आणि आपल्याला आपल्यावरती त्यांचे अतिशय उपकार आहेत. की गिधाडं काय करतात, एखादा प्राणी जेव्हा मरून पडतो किंवा मारला जातो, वाघ, सिंह किंवा इतर जे अशा प्रकारची जी मांसभक्षक प्राणी आहेत, ते एखादा हरिण किंवा तत्सम प्राणी मारतात, त्याचं मांस खातात आणि उरलेला भाग कसा सोडून देतात. तर अशा सगळ्या प्रकारचे जी प्राणी मरून पडलेले असतात वेगवेगळ्या पद्धतीने, तर ह्या प्राण्यांची हाडं स्वच्छ करण्याचं काम, त्या प्राण्यांच्या हाडावरती मांस राहणार नाही अशा पद्धतीने ही गिधाडं आणि अन्य प्राणी, तरस देखील असतात, तरस नावाचा प्राणी असतो जंगलामध्ये. तर हे सगळे मिळून, पक्षी प्राणी एकत्र मिळून त्या संपूर्ण याची विल्हेवाट, त्या प्राण्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतात. तुम्हाला माहितीये एक समजा एक मोठा जंगली म्हैस असेल समजा, तिचं वजन असेल 900 टन किंवा 1000 टन. एवढ्या प्रचंड धूळ असलेली जंगली म्हैस जेव्हा मरून पडते ना, समजा ती आज मरून पडली, तर पुढच्या बरोबर 20 दिवसांमध्ये, आज जर तुम्ही बघितलं की अरे इथे म्हैस मेलेली आहे किंवा तिला वाघाने अर्धवट खाऊन टाकलेलं आहे किंवा ती मरून पडली, नैसर्गिक मृत्यू, असं तुम्ही जर बघितलं आज ना जंगलात गेल्यावर, आणि परत तुम्ही 20 दिवसांनी साधारण परत तिथे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या म्हशीचा मागमूस तिथे तुम्हाला दिसला, एक हाड सुद्धा तिथे दिसला. मग ते गेलं कुठे सगळं? हे सगळं
त्या जंगलांनी त्या जमिनीने पचवलं. आणि एवढंच नाही, तर त्या म्हशीच्या शरीरामध्ये जी काही पोषक द्रव्य होती, ही सगळी पोषक द्रव्य पुन्हा त्या रिसायकलिंग यंत्रणेमधनं ती पोषक द्रव्य परत सगळ्या सजीव सृष्टीला मिळणार, अशी ती व्यवस्था आहे. मग तीच व्यवस्था आता आता काय बरं करायचं, असा जो प्रश्न आपल्याला पडलेला आहे, तर तुम्ही निसर्गाकडे पहा, निसर्गाकडनं शिका ही गोष्ट. आणि ही गोष्ट शिकून आपण आपल्या घरगुती पातळीवर अशाच प्रकारची यंत्रणा उभारणार आहोत, ज्याला आपण घरगुती पातळीवर खत निर्मितीचं एक साधन असं आपण त्याला म्हणूया. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. पूर्वी आपल्या घरातली सो कॉल्ड टाकाऊ वस्तू ज्या आहेत त्याची एक थोडक्यात झलक आपण बघूया. थोडक्यात आपल्याला काय करायचं, सुरुवात कशी करायची आपल्याला. आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आपल्याला टाकाऊ वाटतात, ओके, आता हे गाजराची सालं इथे दिसतात, गाजर, फळांची सालं असतील, इतर काही भाजीपाला असेल, हे सगळं. आणि हा कचरा आता नॉर्मली काय होतं, हा कचरा सगळा म्हणजे हे प्लास्टिक आणि इतर जो आहे तो आणि हा हा आपण एकत्र करतो. आता आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला काय करायचंय की हा सगळा जो सुका कचरा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये पेपर आहे, कार्डबोर्ड आहे, प्लास्टिक आहे, असंख्य इतर वस्तू आहेत. तर ह्या वस्तू आपल्याला एका वेगळ्या बकेटमध्ये म्हणा किंवा पिशवीमध्ये एकत्र गोळा करून ठेवायच्या रोजच्या रोज. किंवा जेव्हा केव्हा तुम्ही ह्या वस्तू म्हणजे कचरा म्हणून टाकून देणार असाल, ते न टाकता त्या नीट पद्धतीने स्टोअर करायच्या आहेत. आणि हा कचरा स्वयंपाकघरातला, ज्याला आपण ओला कचरा असं म्हणूया, हा कचरा आपल्याला वेगळा करायचा. इथून ही आपली सुरुवात आहे बेसिक. पहिली गोष्ट ही करायची आपल्याला, याला म्हणतात सेग्रिगेशन किंवा कचऱ्याचं वर्गीकरण. ओला कचरा हा सगळा ओल्या प्रकारचा कचरा आहे आणि हा सगळा सुका कचरा आहे. ओके. हा सुका कचरा जो आहे किंवा कोरडा कचरा, हा किती दिवस घरात ठेवा, कधी काही आपल्याला होणार नाही अपाय, त्यातला काही वास येणार नाही की काही. आणि हा सुका कचरा आहे सगळा. ह्याच्यात पेपर असेल, पुठ्ठे असतील, बरेच काय काय प्रकार असतील. आणि मग तुम्ही साधारणपणे एक महिनाभर तो साठवला की तुम्ही ते रद्दीवाल्याला किंवा भंगारवाल्याला द्या किंवा रिसायकलिंग करता. आणि तुम्हाला कल्पना नसेल, तुम्ही बघा, प्रयत्न करून एक महिनाभर नक्की प्रयत्न करा. प्रयोग म्हणून करायला काय हरकत आहे की नाही. तुम्ही असं करून बघा की तुम्हाला पॉकेट मनी तुमच्या पालकांकडनं घ्यावं लागतं दर महिन्याला, है की नाही. ते पालक त्यांच्या ऐपतीप्रमाणे काय ठराविक रक्कम तुम्हाला देत असतील, तर त्यातनं तुमचं येणं जाणं असेल, रोजचं शाळेत जाणं येणं किंवा काही इतर गोष्टींना तुम्हाला पैसा खर्च करायची वेळ येत असेल, तर हा तुमचा पॉकेट मनी ह्या कचऱ्यातनं आरामात सुटू शकतो. तुम्हाला पालकांकडे पैसे मागायची गरज पडत नाही. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही करून बघा प्रत्यक्ष आणि मग सांगा मला की हो, आम्हाला खरंच यातनं पैसे मिळतात बरं का, एवढे आम्हाला पुरेसे होतात. आणि इतकंच नाही तर तुमच्या कुटुंबाला देखील हे एक ऍडिशनल इन्कम, अतिरिक्त उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. त्यामुळे सेग्रिगेशन करा आणि हा जो कचरा आहे, सुका कचरा, हा योग्य पद्धतीने साठवून तो तुम्ही रद्दीवाला, भंगारवाल्याला द्या किंवा डायरेक्ट रिसायकलिंग करता सुद्धा पाठवू शकता. आता येऊया आपण ओल्या कचऱ्याकडे, आपला जिव्हाळ्याचा विषय किंवा अत्यंत महत्वाचा विषय. निसर्गामध्ये मी मगाशी जे उदाहरण दिलं की निसर्गातला ओला कचरा, त्याचं विघटन नैसर्गिक पद्धतीने तिथल्या तिथेच होतं. तीच पद्धत आपल्याला घरामध्ये आणायची आता. ओके. आणि सहज शक्य आहे, त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये, अतिशय सहज समजण्यासारखं आहे. त्याच्यात एक लक्षात घ्या की आपल्या देशात निर्माण होणाऱ्या घरगुती कचऱ्याचं प्रमाण खूप आहे. ह्यामध्ये जवळपास 80 ते 90% कचरा हा जैविक विघटन करता येण्यासारखा. आता जंगलामध्ये काय होतंय, ते जे जीवाणू आणि इतर जमिनीतले जे काही सजीव आहेत, ते ह्या जैविक कचऱ्याचं पूर्णपणे विघटन करतात. आणि ते विघटन करत असताना त्यातली पोषक द्रव्ये सगळी बाहेर टाकतात आणि त्याचं परत रिसायकल करतात. त्यामुळे हा जैविक विघटन होणारा कचरा आपण जर नीट वेगळा ठेवला आणि त्याच्यावर योग्य प्रक्रिया केली, तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावू शकतो. आणि मगाशी आपण बघितलं आधीच्या ग्राफिकमध्ये की ओला कचरा आणि इतर सर्व घटक एकत्र टाकले तर त्यापासून दुर्गंधी, पर्यावरण प्रदूषण या समस्या निर्माण होतात. आणि त्यातून पुढे तुम्हाला आम्हाला श्वासनलिकेचा दमा आणि तत्सम गंभीर व्याधी जगू शकतात. आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे बरं का.
की आपण जेव्हा सगळा कचरा एकत्र टाकतो ना बाहेर, तर त्यापासून अतिशय घातक त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच पुढे भोगावे लागतात. ते लक्षात. तर हे रिसायकलिंग, फूड वेस्ट, आपण जे अन्न वाया घालवतो ते वाया न घालवता त्याचं रिसायकलिंग कसं करायचं, असं हे एक graphic आहे. आता पर्यावरण दक्षता मंडळ ठाण्यातली ही जी संस्था आहे, त्याच्या माध्यमातून आपण हे सगळं नियोजन करतो आहोत या लेक्चर्स किंवा या व्याख्यानांचं. तर पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक बादली तयार केली आणि त्याला नाव दिलं जादूची बादली. हं. तर ही बादली म्हणजे नक्की काय आहे? तर त्याला जादूची बादली असं नाव का दिलेलं आहे? तर आता बघूया. तर आपल्याला कचऱ्याचं नीट व्यवस्थापन जर करायचं असेल आपल्या घरगुती पातळीवर, तर आपल्याला अशा प्रकारचं एक प्लास्टिकची बादली तयार करून घेणं आवश्यक आहे. हं. ही बादली आपल्याला वेगवेगळ्या आकारांमध्ये मिळू शकते. हं. शक्यतो तुमच्या घरामध्ये अशीच एखादी टाकाऊ बादली जर मिळाली तुम्हाला, ज्याचा काही पुढे उपयोग होणार नाही, अशी बादली तुम्ही वापरू शकता. किंवा खास याच्याकरता रिसायकल केलेल्या प्लास्टिकची बादली जर तुम्हाला मिळाली बाजारामध्ये, तर ती सुद्धा आणू शकता. ती बादली, तिचं हे झाकण आहे. ओके, अशा प्रकारची बादली आपल्याला आधी तयार करून घ्यावी लागेल. तर ही तयार करायची म्हणजे काय करायचं, तर त्याची प्रोसिजर आपण आधी बघूया. एक मिनिट, सॉरी. हा. तर ही तयार करायची म्हणजे काय करायचं, तर ह्याच्या तळाला, बादलीच्या तळाला आधी भोकं पाडून घ्यायची. आणि साईडला सुद्धा, साईडला, झाकणाला झाकणाला पण एक 3 ते 4 भोकं पाडून घ्यायची. ओके. पुढच्या स्लाइड मध्ये बघा. त्या ही जी आपण होल्स केले, ही जी छिद्र केली, त्या छिद्रांना आपण इथे जाळी लावली. बारीक जाळी, जाळीची जाळी असते ना, त्या प्रकारची जाळी इथे लावून घ्यायची आतल्या बाजूला, जेणेकरून सूक्ष्म कीटक किंवा काही त्या अ, आतमध्ये जाऊ नयेत. प्लास्टिकची अशा प्रकारची बकेट आपण तयार करून घ्यायची आणि ह्याला साईडनी सुद्धा छिद्र पाडायची. इथे 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 सगळ्या बाजूनी. हे का करायचं ते आपण पुढे बघणार आहोत, म्हणजे हे असं का करायचं ते. मी पर्यायी पर्याय म्हणून अनेक पर्याय, म्हणजे हा एक पर्याय आम्ही पर्यावरण दक्षता मंडळामध्ये विकसित केला. पण इतर अनेक पर्याय तुम्ही वापरू शकता. घरामध्ये जर मातीचा माठ असेल, तो वाया गेलेला माठ आहे, म्हणजे जो तुम्ही वापरत नाही, पाण्यासाठी, त्या माठामध्ये देखील चांगल्या प्रकारे तुम्ही ही व्यवस्था करू शकता. मातीची कुंडी असेल, प्लास्टिकची कुंडी असेल, त्यात देखील करू शकता. अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्लास्टिकचे हे मिळतील कंटेनर्स, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ओके. आपल्या घरात ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी अशा प्रकारचे प्लास्टिकचे ड्रम्स किंवा बाटल्या वापरणं सोयीचं आहे. इव्हन 2 लिटरच्या कोकाकोलाच्या बाटल्या असतात, त्या देखील तुम्ही या प्रक्रियेसाठी वापरू शकता. अशा हे बघताय तुम्ही, ह्या साध्या ह्याच्या मोठ्या बाटल्या आहेत, त्याच्यात देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं तुम्ही ही प्रक्रिया किंवा हा प्रकल्प करू शकता. आपण येऊया प्रत्यक्ष कृतीकडे, काय नक्की करायचं. हं. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरातला सगळा ओला कचरा हा वेगळा करायचा. आणि मग आपण जे काही प्लास्टिकची बादली किंवा ड्रम किंवा जे काही कंटेनर आपण वापरणार आहोत निर्मितीसाठी, त्याला व्यवस्थित झाकण आहे की नाही याची खात्री करा. नंतर मगाशी त्या स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 किंवा 4 मोठी छिद्र या तळाला पाडून घ्या. त्याचप्रमाणे त्या बादलीला बाहेरच्या बाजूला तसेच झाकणाला जेमतेम हवा खेळती राहावी यासाठी लहान छिद्र पाडू. आता हे छिद्र पाडण्याचं काय कारण आहे, तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, निसर्गामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे जंगलामध्ये विघटनाची जी प्रक्रिया होते, जैविक विघटनाची, ती प्रक्रिया घडवून आणणारे जे जीवाणू आहेत, जे बॅक्टेरिया आहेत, त्यांना आपण त्यांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन वायू आपल्याला माहिती आहे, आत्ताच्या काळामध्ये तर ऑक्सिजन खूप प्रसिद्ध झालाय, है ना, खूप महत्व प्राप्त झालंय त्याला. तर
हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू त्यांना जेवढा जास्त ऑक्सिजन मिळेल तेवढं ते विघटनाची प्रक्रिया अधिक चांगल्या क्षमतेने घडवून आणतील. हा, मग हा ऑक्सिजन त्यांना कुठून मिळेल? तुम्ही जर सगळं बंद केलं, सगळ्या बाजूनी बंद बाटली असेल, त्याला कुठेही भोक नसेल, छिद्र नसेल, तर हवा जाणार कशी आतमध्ये? आपली हवा बाहेर कशी येणार, आहे की नाही? अशा वेळेला काय होऊ शकतो माहितीये का, की याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जीवाणू निर्माण होतात आणि ते प्रक्रिया करायला सुरुवात करतात. हे असे जीवाणू आहेत की ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते. ऑक्सिजन विरहित वातावरणामध्ये सुद्धा वातावरणात हे जीवाणू सक्रिय होतात आणि मग त्यातनं आपल्याला दुर्गंधी निर्माण होणं किंवा मिथेन सारखे वायू निर्माण होणं, अशा समस्या तिथे यायला. म्हणून या बादलीला आपण जे काही प्लॅस्टिकची बादली किंवा जे काही वापरणार आहोत त्याला भोकं असणं किंवा जाळी असणं हे आवश्यक आहे, जेणेकरून हवा व्यवस्थितपणे खेळती राहील आणि आतल्या जीवाणूंना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत राहील. ओके, आता हे झालं की तुमची बादली तयार झाली, तुम्ही कचरा सेपरेट केला. आता या बादलीच्या तळाशी साधारण 1 ते 1.5 इंचाचा विटांच्या लहान तुकड्यांचा थर पसरून ठेवा. मला ह्या 4 गोष्टी सुरुवातीला आवश्यक आहेत. विटाचे तुकडे आहेत, हे उसाचं चिपाड आहे. तुम्ही जेव्हा रस प्यायला जाता किंवा गुऱ्हाळा, तो रस काढल्यानंतर जे उरतं त्याला म्हणतात बगॅस. बगॅस किंवा चिपाड, उसाचं चिपाड. तर हे मटेरियल आपल्याला वापरायचंय. नंतर हे आहे ओरिजिनल अतिशय शुद्ध प्रकारचं खत, ज्याला बायो कल्चर किंवा बायो इनॉक्युलम असं म्हटलं जातं. बायो कल्चर किंवा बायो इनॉक्युलम हे तुम्हाला लागेल सुरुवातीला, पहिला सेटअप करताना. आणि मग वाळलेली पानं, ओके, झाडांची गळून पडलेली पानं. तर ह्या 4 गोष्टी आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीचा सेटअप करायला लागेल. आणि मग आपल्या घरातला वेगळा केलेला ओला कचरा. आता या बादलीच्या तळाशी विटांच्या लहान तुकड्याचा थर पसरून ठेवायचा. मग त्यावर उसाची चिपाडं किंवा ज्याला बगॅस असं म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याचा पण 1.5 इंचाचा थर होईल अशा बेतांनी पसरून ठेवा. तो अंदाज घ्या तुम्ही, त्याला अगदी एक्झॅक्ट पट्टी घेऊन मोजायची गरज नाही. 1.5 इंच झाला का 2 इंच, लहान कमी जास्त झालं तरी, जास्त झालं तर चालेल, शक्यतो कमी होऊ देऊ. हे थर तुमचे तयार झाले की त्याच्यावर आता तयार असलेलं जैविक खत म्हणजे बायो इनॉक्युलम किंवा बायो कॉम्पोस्ट घेऊन ते उसाच्या चिपाडावर साधारण 2.5 ते 3 इंच थर होईल अशा बेताने पसरवा. आणि मग यावर वाळलेली पानं किंवा लाकडाचा भुसा, शक्यतो लाकडाचा भुसा शक्यतो वापरू नका, वाळलेली पानं बेस्ट सगळ्या. याचा एक पातळ थर पसरवा आणि मग या थरावर तुमचा जैविक कचरा टाका, जो आपण वेगळा केलेला आहे ओला कचरा, तो ह्याच्यावरती टाकायचा, झाकण लावून टाकायचं आणि साधारणपणे 21 दिवस, 3 आठवडे हे तसंच ठेवून द्यायचं. 3 आठवडे त्याला हात लावायचं. अदमधून तुम्ही झाकण उघडून बघू शकता की सगळं नीट होत आहे की नाही, प्रक्रिया त्याची किंवा विघटन नीट होत आहे की नाही हे तुम्ही बघू शकता नक्कीच. पण बाकी त्याला काही करू नका, त्याच्यात काही टाकू नका 21 दिवस. आता तुम्ही म्हणाल 21 दिवस थांबायचं का, मग बाकीचं काय करायचं? 21 दिवस जो कचरा तयार होईल त्याचं काय करायचं आहे प्रश्न आहे नक्कीच, नो डाऊट. पण मग आतापर्यंत तुम्ही जसं करत होता तसं आता अजून एक 2-3 आठवडे करणं भाग आहे, त्याला पर्याय नाही दुसरा. किंवा तो तुम्ही साठवून ठेवा दुसरा वेगळीकडे आणि मग तो ह्याला वापरा. पण हा जो तुमचा सेटअप तयार झालाय ह्याला 21 दिवस काहीही करायचं नाही, तसंच ठेवून द्या. फक्त अर्थमधनं ऑब्झर्वेशन करत राहा. ओके, आणि याचं कारण सांगतो तुम्हाला की ते जे जैविक विघटन घडवून आणणारे जीवाणू आहेत त्या जीवाणूंना आपल्याला तितका वेळ द्यायला हवा. त्यांना तेवढा वेळ लागतो ते संपूर्ण प्रक्रिया करण्याकरता, आणि तरच तुमचं खत, त्याची क्वालिटी किंवा त्याची अतिशय चांगल्या पद्धतीची होऊ शकते. जर आपण घाई केली आणि आधीच सगळं त्याच्यात टाकायला सुरुवात केली तर त्या खताची क्वालिटी म्हणा किंवा एकूण त्या खत निर्मितीची प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने होणार नाही. म्हणून हा जो 21 दिवसांचा जो कालावधी आहे साधारणपणे, हा ऍव्हरेज काढलेला आहे. काही वेळेला आधीही होऊ शकतं किंवा अजून 2-3 दिवस कदाचित पुढे लागू शकतात, डिपेंड्स.
सगळ्या कंडिशन्स कशा आहेत त्याच्यावरती ते अवलंबून आहे. पण ऑन अन ऍव्हरेज सरासरी आपण एक 21 दिवस तसं ठेवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रक्रिया झालेली असते. मुख्य म्हणजे आपल्याला त्या जीवाणूंना तितका वेळ द्यायला हवा ना हे करायला, की त्याची प्रक्रिया करायला. आणि अजून एक महत्वाचं लक्षात ठेवा, जैविक कचरा ओला कचरा जेव्हा आपण वेगळा करतो ना, तर त्याचे जेवढे बारीक तुकडे तुम्हाला करता येतील ना, केळीचं साल असेल तर अख्खं तसं टाकण्याऐवजी त्याचे बारीक 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 तुकडे केले आणि ते जर टाकलं, असंच सगळे पालेभाज्यांची देठं असतील किंवा इतर काही जो कचरा आपल्याला जैविक कचरा जो खतासाठी टाकायचा आहे, तर त्याचे जेवढे तुम्ही बारीक तुकडे करून टाकू शकाल तेवढे शक्यतो टाका. म्हणजे काय होतं की त्या जीवाणूंना प्रक्रिया करणं अधिक सुलभ जातं. तुम्ही अख्खं साल टाकलं तरी त्याचं विघटन होणार नक्कीच, पण त्यांना जास्त वेळ लागेल एवढंच. ते जर तुम्ही बारीक तुकडे करून टाकलं तर ते विघटन प्रक्रिया जास्त वेगाने होऊ शकते. हा हा त्याच्या मागचा हेतू आहे. त्यामुळे शक्यतो जेवढं तुम्ही बारीक किंवा त्याचे तुकडे करून टाकाल तेवढं ही प्रक्रिया सुलभ होईल. आता 21 दिवसांनंतर मी पहिल्या दिवशी टाकलेला जो कचरा आहे तो पूर्णपणे नाहीसा झाला असून नंतर काळ्या भुसभुशीत माती सदृश किंवा चहाच्या पावडर आपण तयार आहोत पुढे जायला. ऑल सेट टू गो. 21 दिवस झालेले आहेत आता. आता तुम्ही झाकण उघडा, बघा आतमध्ये. तुम्हाला गंमत वाटेल. काय गंमत वाटेल सांगू तुम्हाला? तुम्ही पहिल्या दिवशी डे 1 ला जेव्हा तुम्ही ही सेटअप केली ना बकेट तुमची, तर त्याच्यात तुम्ही काय काय टाकलं असेल? समजा केळीची सालं टाकली असतील, कोबीचा पाला टाकला असेल, कोथिंबीरची देठं टाकली असतील किंवा पालकाची देठं टाकली असतील, जे काही असेल तर त्यांचा रंग कसा असतो? पहिल्या दिवशी हिरवा हिरवा पिवळा तपकिरी जे काही तुम्ही टाकाल त्याच्यावर, हे की 21 दिवसानंतर तुम्ही जेव्हा बकेट झाकण उघडाल ना, तेव्हा तुम्हाला हे रंग दिसणारच नाही. सगळे अदृश्य झाले, कम्प्लीट गायब. कुठे गेले? तर ह्या सगळ्या पदार्थांचं रूपांतर हे काळ्या भुसभुशीत मातीसारख्या किंवा चहाच्या पावडर सारख्या पदार्थात झालेलं तुम्हाला दिसेल. ओके. इतकी ती छान नैसर्गिक प्रक्रिया होत असते आतमध्ये की आपल्याला खरंच आश्चर्य वाटतं आणि आनंदही होतो खूप. मग पुढचं काय? मग तुम्ही तो हातात घ्या ना कचरा, असा हातात घ्या, चांगला मोठी झणझणीत घ्या, स्पर्श करा. तुम्हाला छान अशी चहाची पावडर कशी असते ना, कोरडी आणि ड्राय ग्रॅन्युल्स त्याला म्हणतो आपण, तशी त्याचा स्पर्श आणि वास जर घेतला ना तर तुम्हाला पहिला पाऊस पडल्यानंतर मातीला जसा सुगंध येतो ना, तसा सुगंध या कचऱ्यातला डेफिनेटली येतो, जर तुम्ही ही प्रक्रिया नीट पद्धतीने किंवा निर्विघ्नपणे झाली असेल तर. ओके. त्यामुळे अतिशय नैसर्गिक पद्धतीने, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जो काही स्वयंपाकघरातला निर्माण झालेला कचरा आहे, भाजीपाल्याचा जैविक कचरा किंवा ओला कचरा, त्याचं आपण आता ह्या खतामध्ये रूपांतर केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकतो आपण, या ग्राफिक मधनं आपल्याला दिसेल. हा जैविक कचरा आपल्याला निर्मितीकरता वापरायचा आहे. फळांच्या साली, वेगवेगळ्या फळांच्या साली, निवडून उरलेला भाजीपाला, सगळ्या प्रकारचा भाजीपाला, खराब झालेली फळं, हे सगळे बारीक तुकडे करून टाकायचे आहे, लक्षात ठेवा. खराब झालेली फळं, निर्माल्य, चहाचा चोथा, चहा केल्यानंतर चहा गाळून घेतो आपण आणि तिची पावडर उठते गाळणीमध्ये, ती, शिळा भाजीपाला, वाया गेलेलं अन्न. इथे एक लक्षात ठेवा, शक्यतो अन्न वाया घालवायचं नाही. ही शिस्त देखील आपल्याला बाळगणं खूप गरजेचं आहे. कारण काय, ते अन्न निर्माण करण्याकरता जो शेतकरी शेतात राबत असतो ना, आणि जे काही संसाधनं वापरली जातात, पाणी असेल, जमीन असेल, ह्या सगळ्या आपण जेव्हा एक घास हाताचा टाकतो किंवा एखादी पोळी आपण टाकतो, तर त्याच्याबरोबर आपण ती पोळी फक्त टाकत नाही, तर त्या शेतकऱ्याचे कष्ट, ज्याचं मोल आपण करू शकत नाही, आणि त्याला लागणारी जी संसाधनं आहेत ती देखील आपण वाया घालवतो. त्यामुळे शक्यतो अन्न वाया जाऊ देऊ नका. संपवायचा प्रयत्न करा. यदा कदाचित काही कारणांनी अन्न उरलं, खराब झालेलं असेल, तरच ते ह्या कचराकुंडीत टाका. ते देखील 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर. हे लक्षात घ्या. 21 दिवस पूर्ण होईपर्यंत
हा कुठल्याच प्रकारचा कचरा किंवा अन्न त्याच्यामध्ये टाकायचं नाही. ओके. पण मग हे सगळं हे सुरुवातीला तुम्ही टाकू शकता. डे 1 ला पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेटअप कराल तर तुमच्याकडे जे काही असेल कचरा तो तुम्ही त्याच्यात टाकू शकता, पण तिथे वाया गेलेलं अन्न मात्र टाकायचं नाही. मग 21 दिवसानंतर पूर्ण झालं एकदा सगळं तुमचं, खात्री पटली की छान झालेलं आहे आता, तर मग तुम्ही रोजच्या रोज सगळा कचरा टाकायला सुरुवात करू शकता. मग आता पहिला दिवस कृतीत दिल्याप्रमाणे सगळा सेटअप तयार झाला की स्वयंपाकघरातील ओला कचऱ्याचा थर आपल्या कॉम्पोस्टच्या बादलीत टाकून झाकण लावून टाका आणि साधारण 21 दिवस यात काहीही टाकू नका. शिजवलेलं आणि वाया गेलेलं अन्न पहिल्या दिवशी टाकू नका. अधूनमधून झाकण उघडून निरीक्षण करायला. 21वा दिवस आणि पुढे आताच आपण बघितलं की पहिली जी स्लाईड आपण त्याच्यामध्ये स्लाईड क्रमांक 1 त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकारचा कचरा आपण जैवविघटनशील कचरा, ज्याला बायोडिग्रेडेबल वेस्ट असं म्हणतात, बायोलॉजिकली डिग्रेडेबल, आपल्या कंपोस्टच्या बादलीत टाकायला सुरुवात करा. आता शिजवलेलं अन्न आणि वाया गेलेलं टाकायला हरकत नाही. मी आता तेच सांगितलं तुम्हाला की खरं म्हणजे अन्न उडणारच नाही आणि वाया जाणार नाही याची काळजी घेणं जास्त योग्य केलं. नंतर पुढची जी स्लाइड आहे, स्लाइड क्रमांक 1 ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये हा कचरा जैविक असला तरी शक्यतो खतासाठी वापरू नका. याच्यात काय काय मांसाहार किंवा मांसयुक्त पदार्थ, हाडं, अंड्याची टरफलं, नारळाच्या करवंट्या, ह्या शक्यतो तुमच्या कचऱ्याच्या बादलीमध्ये टाकू नका, खताच्या बादलीमध्ये टाकू नका. कारण असं यांचं जैविक विघटन होऊ शकतं, होणार नाही असं नाही, पण त्याच्यातही पुन्हा फरक आहे की आपण जेव्हा भाजीपाल्याचा जो काही सगळा वाया गेलेला भाजीपाला आहे त्याचं विघटन होण्याची प्रक्रिया, त्याचं विघटन अधिक वेगाने होतं आणि ह्या पदार्थांचं विघटन व्हायला खूप जास्त कालावधी लागतो. तर तुमच्या घरी अशा प्रकारचं वेस्ट मोठ्या प्रमाणात जर होत असेल तर तुम्ही एक करू शकता, याच्याकरता एक वेगळी बादली करा. म्हणजे जो भाजीपाल्याचा कचरा आहे त्याच्याकरता एक वेगळी बादली आणि मांसाहारी पदार्थांचा कचरा त्याच्याकरता वेगळी बादली. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याची व्यवस्थित सेटअप सेम राहील. बेसिक सेटअप जो आहे तो काही वेगळा असणार नाही, तो सेम असेल. अशाच पद्धतीने करायचं. फक्त मग 2 वेगळ्या बादल्या ज्या केल्या आणि त्यातल्या त्यात हाडं वगैरे सारखे जे घटक असतात ते जर तुम्ही बारीक करून घेता आले तुम्हाला, बारीक त्याचा चुरा करून, तर अधिक योग्य. त्याचं विघटन व्हायला खूप जास्त कालावधी लागतो. त्यामुळे असे पदार्थ तुम्ही तुमच्या ओला कचरा जो ज्याला म्हणतो आपण किंवा जो भाजीपाल्याचा कचरा आहे, फळांचा कचरा आहे, निर्माल्याचा कचरा आहे, त्याच्यामध्ये हे मिक्स करून नका, हे वेगळं करा. त्याचं विघटन होईल नक्की, पण वेळ लागेल. आणि नारळाच्या करवंट्या तर नाहीच नाही, ऍब्सोल्युटली नाही, कारण ह्या विघटन होऊच शकत नाही टाइम वेळा. मग नारळाच्या करवंट्यांपासून आपण सुंदर गिफ्ट आर्टिकल्स किंवा डेकोरेटिव्ह शोभिवंत वस्तू, शोभेच्या वस्तू आपण त्यापासून बनवू शकतो. अनेक उपयोग आहेत त्याचे, तो एक पूर्णपणे वेगळाच विषय आहे. तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची कलात्मक दृष्टी आणि तुम्ही गुगल युट्यूबवर गेलात तर तुम्हाला असंख्य अशा आयडियाज मिळतील नारळाच्या करवंट्यांपासून काय काय करता येईल वगैरे असं. ओके. त्यामुळे हा जैविक असला, तेच म्हटलंय स्लाइड क्रमांक 1 मध्ये दाखवलेल्या वस्तू जरी जैविकदृष्ट्या विघटनशील असल्या तरी त्या प्राणीजन्य असल्याने त्यांचे विघटन होण्यास जास्त कालावधी लागतो. फार फार तर अतिशय लहान आणि मऊसर हाडं बारीक तुकडे करून टाकायला हरकत नाही. मासे खाणारे जे मासे खाणाऱ्यांच्या घरामध्ये माशांची हाडं असतात ती बऱ्यापैकी लवचिक असतात, त्यामुळे ती टाकायला हरकत नाही. आणि या प्राणीजन्य कचऱ्याचं विघटन ऑक्सिजन विरहित वातावरणात वाढणारे जीवाणू अधिक चांगल्या क्षमतेने करू शकतात. ओके. त्यामुळे याच्याकरता तुम्हाला वेगळा सेटअप जर केला तर चालू शकेल, पण शक्यतो हे टाकू नका एज फार एज पॉसिबल. आता हा काय टाका हे बघितलं आपण, काय टाकू नका हेही बघितलं. आता हे मात्र अजिबात म्हणजे अजिबात टाकायचं नाही कचऱ्याच्या मध्ये, काय वाटेल ते घालतं. ओके. हा कचरा खतासाठी अजिबात वापरायचा नाही. याच्यामध्ये काय प्लास्टिकचा कचरा, सगळ्या प्रकारचं प्लास्टिक, चॉकलेट, कॅडबरी, गुटखा, त्याचे रॅपर्स, लेज, ते कुरकुरे वगैरे जे असतात ना त्याचे जे मिष्टन किंवा रॅपर्स असतात ते तुमच्या खताच्या बादलीमध्ये कोणत्याही परिस्थितीत टाकता कामा नये. टेट्रापॅक
नंतर कार्डबोर्ड्स, कुठे वर्तमानपत्र, हे सगळं तुमच्या खताच्या बादलीमध्ये अजिबात जाता कामा नये. जर तुम्हाला दिसलं तर ते काढून टाकायला दिसेल, नाही तर मग तुमच्या खत निर्मिती प्रक्रियेवरती खूप मोठा त्याचा दुष्परिणाम होतो. आता काही वेळेला एक लक्षात घ्या इथे, ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. तुम्ही जसं करायला लागाल ना तसं तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हीच त्याच्यावरती सोल्युशन फाइंड आउट करा. सगळ्या ह्या बेसिक गाईडलाईन्स आहेत, ह्या वापरून तुम्ही सुरुवात करा खत निर्मितीला. आणि मग तुमच्या लक्षात काही गोष्टी अशा येतील की अरे इथे काहीतरी गडबड होते, त्याला काय करायचं, एक तर तुम्ही आम्हाला संपर्क करा किंवा तुम्ही स्वतः सोल्युशन फाइंड आउट करा. उदाहरणार्थ असं होऊ शकतं, एक दिवस तुमच्या लक्षात येईल की आपला जो सगळा खाली काळा जो खत तयार होत आहे ना, ते असं खूप चिकट झालंय आणि चिखल झालंय त्याच्यामध्ये. हा, याचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त झालेलं आहे गरजेपेक्षा. जेवढी आवश्यक तेवढं पाणी त्याच्यामध्ये निर्मिती होत राहणार आणि ते गरजेचं पण. त्याला मॉइश्चर म्हणतात, ओलावा किंवा आर्द्रता ही तिथे राहणार आहे. पण तो ओलावा जास्त प्रमाणात झाला तर तो पावडर न राहता त्याचा चिखल होऊ शकतो. असं होऊ शकतं कधी. ओके, मग अशा वेळेला काय करायचं, सोपा उपाय आहे. पुठ्ठ्याचे बारीक तुकडे करायचे किंवा लाकडाचा भुसा घ्यायचा, तो त्याच्यामध्ये थोडासा मिक्स करायचा, किंवा पुठ्ठा घ्यायचा, पुठ्ठ्याचे तुकडे करून टाकायचे, किंवा रद्दी पेपर घ्यायचा, त्याचे तुकडे करून टाकायचे. ओके, मग हे जे पदार्थ आहेत ना, ह्याचं हे पण विघटन होऊ शकतं बरं का, कार्डबोर्ड काय किंवा वर्तमानपत्र, पण पुन्हा त्याला प्रचंड जास्त कालावधी लागतो. पण अशा इमर्जन्सी कंडिशन मध्ये जेव्हा आपल्याला असं वाटतंय की त्याच्यामध्ये ओलावा खूप जास्त झालाय, अशा वेळेला ह्याचे बारीक तुकडे करून टाकायला हरकत नाही. जो काही जास्तीचा ओलावा असेल तो सगळा शोषून घेतला जाईल या कार्डबोर्ड किंवा वर्तमानपत्रांद्वारे, आणि मग पुन्हा तुमचं ते निर्मितीची प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने. सगळ्यात गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो, यू विल नॉट, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल खूप आणि विश्वास नाही बसणार, पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष कराल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. सर्वसाधारणपणे जेव्हा आपण घाणीकडे बघतो, जसं रस्त्यावर पडलेला कचरा, तिथे तुम्हाला हे प्राणी दिसतात मोठ्या प्रमाणात. गुरं असतील, माशांमुळे केवढे तरी रोग पसरतात आपल्याला माहितीये, किंवा डास, उंदीर, मुंग्या, है ना. पण तुमच्या खताच्या बादलीमध्ये त्या खत निर्मितीची प्रक्रिया जर योग्य पद्धतीने होत असेल, शास्त्रशुद्ध पद्धतीने होत असेल, तर तुमच्या खताच्या बादलीकडे, कुंडीकडे हे प्राणी अजिबात येणार नाहीत. आणि त्यांना त्यांचं जे अन्न आहे ते त्यांना मिळणारच नाही ना. तुम्ही ते इतकं शुद्ध प्रक्रिया करताय की त्यांच्या उपयोगाचं त्यांना काहीच मिळणार नाही. त्यामुळे जे प्राणी आपल्याला आपल्या दृष्टीने घातक आहेत असं आपल्याला वाटतं, सुरळ असतील, माशा असतील, उंदीर असतील, ते प्राणी मात्र तुमच्या खताच्या कुंडीकडे अजिबात फिरकणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुमच्या खताच्या कुंडीमध्ये सजीव अजिबातच नसतील. 100% तुमच्या खताच्या बाबतीत अनेक प्रकारचे सजीव तुम्हाला दिसतील, पण हे दिसणार नाही. हे का नाही दिसणार? कारण ह्यांच्या दृष्टीने जे अन्न ह्यांना लागणार आहे ते अन्न तुमच्या खताच्या बाबतीत त्यांना मिळत नाही, त्यामुळे ते येणार. तर तुमच्या खताच्या बाबतीत कोण दिसतील तुम्हाला, की ज्यांना त्या प्रकारचं अन्न लागतं, त्या प्रकारच्या अन्नाची गरज असते, असेच प्राणी किंवा अशाच वनस्पती तुम्हाला त्या खताच्या बाबतीत दिसतील. आणि असे प्राणी आणि वनस्पती त्या खताच्या बाबतीत असणं हे अतिशय चांगलं लक्षण आहे. लक्षात घाबरून जायचं कारण नाही, त्याची किळस वाटण्याचं कारण नाही. ते आवश्यक आहे. तुमच्या खताची क्वालिटी किंवा खताचा जो एकूण कस आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये होतो. आता हे कोण कोण आहेत ते आपण पटकन बघूया थोडक्यात. हे खत मित्र ज्यांना आपण समजतो. अर्थात आपल्या घरी आपण जेव्हा खताची बादली तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये हे सगळे असतील असं नाही, पण एकूण निसर्गामध्ये जमिनीतले हे सगळे प्राणी आहेत, हे सगळे जमिनीत राहणार आहेत बरं का, जमिनीच्या खाली. आणि म्हणून खत निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग असतो. त्यातले काही मित्र आपल्याला ह्या खताच्या बादलीमध्ये कदाचित येऊ शकतात. ओके, त्याचप्रमाणे हे अतिशय सूक्ष्म जीव.
सूक्ष्मजीव आपल्या खत निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. बरेचदा विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या खताच्या बादलीवरती असा एक पांढरा थर आलेली दिसेल, बुरशी. तर ती बुरशी आहे बेसिकली, लक्षात घ्या. आणि बुरशी देखील खत निर्मिती प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. जसे जीवाणू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तसेच ऍक्टिनोमायसिस किंवा हे बुरशीचे वेगवेगळे प्रकार हे तुमच्या खताच्या बादलीमध्ये निश्चितपणे आढळतील. आणि ते असायला हवे, ते असणं हे तुमची प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने होते याचं ते लक्षण आहे. ते लक्षात हे ध्यानात ठेवा सगळ्यांना. हा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू इच्छितो. ही अळी आहे मोठी, आणि हा एक किडा दिसतोय बाजूला. किडाचा एक प्रकार आहे, आणि ही त्याची अळी आहे, अंड्यातनं बाहेर आली. तर हे जे किडे आहेत ना, ह्या प्रकारचे ढालकिडे, ते तुमच्या खताच्या बाबतीत जर आढळले तर तुम्ही सेलिब्रेट करा अक्षरशः. त्याचं कारण असं की हे किडे आपलं अन्न सगळं ह्या खताच्या बाबतीत मिळवतात, आणि त्याचबरोबर ते खतावरती अतिशय उत्तम प्रक्रिया करतात. ही जी ह्या ज्या अळ्या आहेत ना, हे ह्या खतातला बराचसा भाग, म्हणजे ह्या कचऱ्यातला बराचसा भाग हे त्यांचं अन्न असतं. त्या अन्नावरती ते प्रक्रिया करतात, आणि अतिशय चांगल्या, म्हणजे खताची जी क्वालिटी आहे त्या बघा, ते पृष्ठभागावर राहतच नाही अजिबात. त्या क्षणाला त्या आतमध्ये घुसतात, दिसतंय. अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या घरच्या बादलीमध्ये अशा प्रकारचं हे दिसू शकतं. आता माझ्या घरात मी जी बादली ठेवलेली आहे, जादूची बादली, तर ही आता गेली जवळपास 7-8 वर्ष आहे. आणि गेल्या काही 3-1 वर्षांपासून मला हे कीटक ह्या बाबतीमध्ये दिसायला लागले. त्याच्यावर मी बराच काही पुढे बघितलं, आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. ओके. एका विद्यार्थिनींनी तर ह्याच्यावरती पीएचडी मिळवली या किड्यांवरती अभ्यास करून, संशोधन करून. आणि असं लक्षात आलं की खताची जी क्वालिटी आहे ती अतिशय उत्तम होते या किड्यांच्या असण्यामुळे. त्यामुळे अशा प्रकारचे कीटक आपल्याला खताच्या बाबतीत जरी असले तरी काळजीचं कारण नाही, घाबरण्याचंही कारण नाही. ते अतिशय उपयुक्त असे सगळे प्राणी आपल्याला याच्यामध्ये दिसतील. आणि मगाशी म्हटलं की फायनल जे प्रॉडक्ट तुमचं तयार होईल ते अशा पद्धतीने दिसेल. आणि असं वाटतं, आपलं वास घेतल्यावर असं वाटेल तुम्ही लगेच आजूबाजूला बघायला लागेल की अरे पाऊस पडतोय की काय, पाऊस आला की काय. ते पहिला पाऊस पडल्यानंतर जर तुम्ही अनुभवलं असेल, तुमच्या लक्षात असेल, एक टिपिकल असा छान वास येतो बघा मातीचा, मातीचा वास. तसा वास आपल्या ह्या खताला येतो, आणि मग तुमचं खत अतिशय उत्तम पद्धतीचं असल्याची ही पोच पावते. त्यामुळे खुश व्हा, असा वास आहे. आता ह्या बादलीला जादूची बादली का म्हणायचं, त्याचं मी तुम्हाला, तर मी म्हटलं मगाशी की हा, आणि खूप जण आता ही बादली वापरतात. तर असं लक्षात येतं की तुम्ही रोजच्या रोज, म्हणजे 21 दिवस तो पिरियड पूर्ण झाल्यानंतर रोजच्या रोज तुम्ही कितीही त्याच्यामध्ये ओला कचरा टाका, किती विघटन होणारा कचरा टाका, कधीही भरून त्यातला कचरा खाली पडलाय, पूर्ण वरपर्यंत भरली आणि मग कचरा खाली पडला, असं कधीही झालेलं नाहीये किंवा होत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही टाकलेला कचरा ती बादली सगळ्यात जिरवून येते, आणि त्याचं सुंदर खतामध्ये रूपांतर करते. म्हणून आपण त्याला जादूची बादली असं नाव दिलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ही जादूची बादली आपण आपल्या घरगुती पातळीवर सहजपणे तयार करू शकता. आपल्या लक्षात आलं असेल की अतिशय सोपं आहे हे सगळं करणं. लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, विशेषतः सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या की तुम्हाला सुरुवातीला जे बायो कल्चर किंवा बायो इनॉक्युलम लागणार आहे ते तुम्हाला बाजारातून विकत घ्यावं लागेल. एक अर्धा किंवा 1 किलोची पिशवी घेतली ती पुरेशी आहे. आणि मग तुमची ही प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा त्याच्यानंतर एकदाही तुम्हाला बाहेरनं विकत आणून ते खत किंवा ते बायो कल्चर टाकायची गरज पडणार नाही. ओके. सो त्या पद्धतीने आपल्या घरातल्या कचऱ्याचं नियोजन योग्य प्रकारे करून
सुका आणि ओला कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून आपण कशा पद्धतीने खत घरच्या घरीच तयार करू शकतो. पण थोडक्यात ओळख करून घेतली ह्या प्रक्रियेची सगळ्या. पर्यावरण दक्षता मंडळातर्फे ह्या विषयावरती मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जाते आणि अशाच प्रकारचे उपक्रम किंवा कार्यक्रम आयोजित केल्या जातात. कदाचित तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या ठिकाणी येऊन त्यांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील आम्ही दाखवू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातनं आपण जे काही शिकला असाल तर या दृष्टीने आपण आता घरच्या कचऱ्याचं नियोजन व्यवस्थित करायला सुरुवात करा आणि त्याच्यापासून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती सुरू करा. आणि एकदा तुम्ही हे स्वतः तयार केलं की तुम्ही शेजारच्यांना दाखवू शकता, सांगू शकता आणि असं करत 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 तुमच्या पूर्ण सोसायटीमध्ये हा चांगला प्रकल्प होऊ शकतो. ओके, मी थांबतो का इथे. मग सगळ्यांना पुन्हा एकदा ह्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद.